हॉटेल संगम नाश्ता व चायनीज कॉर्नरचे रिपाई नेते प्रकाशजी लोंढे यांच्या शुभहस्ते उद्घाटन. खाद्यप्रेमींच्या आग्रहास्तव सातपूर अंबड लिंक रोड येथील बजरंग नगर येथे प्रकाश उर्फ भुरा साळवे यांच्या हॉटेल संगम नाश्ता व चायनीज कॉर्नरचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. शाकाहारी व मांसाहारी खवय्यांसाठी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत. रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंढे, मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष परशुराम साठे यांच्यासह परिवारातील सदस्यांनी या हॉटेलचे उद्घाटन केले. प्रकाश उर्फ भुरा साळवे यांनी यावेळी उपस्थितांचे स्वागत केले. लहानपणापासूनच कष्ट करण्याची प्रकाश उर्फ भुरा साळवे यांची सवय असल्यानेच एका कार्यालयात काम करण्यापासून तर फळ विक्रीच्या व्यवसायापर्यंत साळवे यांचा प्रवास. त्यातच साळवे यांनी हॉटेल सुरू करून एक वेगळी उंची गाठली आहे. हॉटेल संगम येथे व्हेज नॉनव्हेज खवय्यांसाठी विविध खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. या प्रसंगी बाबाभाई शेख, आकाश साळवे, सोमनाथ माळी, मनोहर सोनार, सार्थक सोनोने, जगदीश साळवे, रितेश साळवे, सोनू सोळशे, मनोज सोळशे, रोशन तूपसुंदर, समाधान पवार, राहुल साळवे, शुभम पवार, ऋतिक साळवे, अजय साळवे, सम्राट बागडे, नाना आवड, साहिल सोळसे, यश पवार यांच्यासह हितचिंतक उपस्थित होते. या हॉटेलचा भरभराटीसाठी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे, मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष परशुराम साठे तसेच खवय्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. साळवे परिवाराचा सार्थ अभिमान वाटतो. अनेक तरुण, अनेक बेरोजगार, झाडूवालीची नोकरी द्या, रस्ता साफ करण्याची नोकरी द्या अशी अपेक्षा करत असताना स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या ताकदीवर हे परिवार असे छोटे मोठे उद्योग करते. प्रत्येकाला आवाहन करीत असतो की बाबांनो, आपण उद्योजक व्हा. रोजीरोटी कंपन्या, कारखान्या कधी बंद पडतील नाही सांगता येत, परंतु तुम्ही तुमचा उद्योग हा किती मोठा आहे यापेक्षा किती सन्मानाने तुम्ही करताय. स्वतः तुम्ही मालक असणारे, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही बंद करणार, जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही सुरू करणार. पण मला खात्री, मला विश्वास, ज्या ज्या क्षेत्रामध्ये या लोकांनी पदार्पण केलंय तिथे ते यशस्वी झाले. आणि हे चायनीज किंवा हा नाश्ता पाणी, मला खात्री, मला विश्वास आहे की कारागीर सुद्धा चांगले आहेत. मी जनतेला पण आव्हान करते, ऐकून किंवा बघून मजा नाही, तुम्ही या आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या. तुम्हाला खात्री पडेल. चविष्ट गोड असणारे लोक नाश्ता पाणी सुद्धा चांगलं गोडच बनवणार आहे, चांगलाच बनवणार आहे आणि माफक दरात बनवणार आहे. हे आपल्याला माफक दरात मिळणार आहे. तरी मी परत आपल्याला आव्हान करेन की या साळवे परिवारासारखं उद्योजक बना. रोजीरोटी निश्चित त्याच्या मागे लागलं पाहिजे, परंतु अधिकाराचं उद्योजक बनल्यानं आपल्या परिवाराकडे आपण लक्ष दिलं जाते. व्यसनाधीन होण्यापेक्षा आता कामधंदा करून आपला स्वतःचा रोजगार निर्माण होतो. आणि मी परत एकदा जनतेला आवाहन करणार आहे, तुम्ही या आणि या नाश्ता सेंटरला अवश्य भेट द्या. बघा, इथले कारागीर सुद्धा त्यांनी स्पेशलिस्ट बाहेरून मागवले आणि निश्चित तुम्ही एकदा तुम्हाला अनुभव घेतला तर तुम्ही 10 दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही. व्हेज नॉन व्हेज तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचे 2 किचन आहेत, त्या किचनमध्ये या आणि अनुभव घ्या. पुन्हा या साळवे परिवाराला माझ्या परिवाराच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने आपला शुभ देतो. तुमची प्रगती हो, बरोबर हो. मी, माझा पक्ष, माझा परिवार आपल्या सोबत आहे. धन्यवाद. जय मा. या ठिकाणी आज प्रकाश साळवे यांनी सुंदर असं हॉटेल संगमचं ओपनिंग केलेलं आहे. या हॉटेल संगमला मी लाख लाख शुभेच्छा देतो. यापुढं त्याचं व्यवसायाचं, धंद्याचं स्वरूप आणखी मोठ्या प्रमाणात व्हावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी साळवे परिवाराला व प्रकाश साळवेला खूप खूप शुभेच्छा. बघा, योगा मी त्र्यंबकेश्वरला गेलो होतो. छान दर्शन झालं. माझी इच्छा होती चांगलं जेवावं आणि मला इथलं काही माहीत नव्हतं. मी इथे आलो, मला ही जागा दिसली, मला म्हणजे असं आकर्षण घेतलं. जागेचं काय मला माहीत नाही आहे, मला ते चित्र वाटलं. मी आलो,
इतकं वातावरण चांगलं होतं. मी त्यांना म्हटलं उद्घाटन नाही झालं तुम्ही परत नाही म्हणे उद्घाटन नाही झालं पण तुम्ही या आणि आमच्याकडनं का त्यांनी म्हटलं. मी ते मग त्यांनी भात दिला खिचडी दिली वाटतं आणि ती हे होती आणि अक्षरशः मला मसाला भात वाटला तो आणि मला सूप खायची. मी ते वाटी पाहिली की सूप माहिलं मला सूपही दिलं आणि आजूबाजूचे लोक आणि त्यांचे वडीलधारी लोक काही भगिनी होत्या त्यांनी सगळ्यांनी विचारलं की कसं आहे काय आणि इतकं वातावरण छान जेवण इतकं छान झालं आणि या सगळ्यांचा स्वभाव इतका चांगला आहे. मी जास्त बोलत नाही पण खूप त्यांचं चांगलं चालावं आणि चालेल अशी माझी इच्छा. त्यांची क्वालिटी शुभेच्छा. नाशिक तकसाठी रमेश खरात, नाशिक.